लास्ट जो घटक आहे तो आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, प्रॅक्टिस सेट 1.4. एकूण याच्यामध्ये 7 एक्झाम्पल आहेत, त्यातली 3 एक्झाम्पल हे ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित आहेत. हे 2 नंबरचं, 3 नंबर आणि 7 नंबर हे ऍक्टिव्हिटीवर आधारित आहेत आणि बाकीची सगळी सॉल्व्ह करायची आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पहिलं एक्झाम्पल जे दिलेलं आहे, तर अगोदर आपल्याला माहित पाहिजे की थेरम ऑफ एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल, याच्यामध्ये थेरम काय आहे तर 2 ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे 2 ट्रायंगल तुम्हाला असे सिमिलर दिले जातील आणि द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, म्हणजे या 2 ट्रायंगलचा रेशो, म्हणजे जे कोणते 2 ट्रायंगल आपल्याला दिले असतील त्यांचा रेशो areas of those triangles is equal to the ratio of square of their corresponding side. त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड आहेत त्यांचा स्क्वेअर करायचा आणि त्यांचा जो रेशो आहे तो रेशो, यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे. तर आता फर्स्ट एक्झाम्पल बघा, कोण वाचणार आहे? कुणीतरी आपला माईक अनम्यूट करा आणि सुरुवात करा. The ratio of corresponding side of similar triangle 3:5, then find their area. तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले आहेत, ते सिमिलर आहेत आणि त्यांचा रेशो 3:5 दिलाय. तर आपल्याला आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, तर कसं सोडवता येईल? तर 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. तर आता इथं 2 ट्रायंगलची नावं काय आपल्याला दिलेली नाहीत, त्यामुळं आपण लेट कुठलेही 2 सिमिलर ट्रायंगल आपण घेऊ शकतो. Let the corresponding किंवा let ट्रायंगल, आपण 2 ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल ABC सिमिलर
triangle PQR हे दोन ट्रायंगल सिमिलर आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. एरियाचा रेशो जो आहे तो रेशो आपल्याला दिलेला आहे आणि काय करायचं आहे, फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. साइडचा रेशो आपल्याला दिलेला आहे, सॉरी काय बघा, द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द सिमिलर ट्रायंगल दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणून काय येणार आहे तर द रेशो ऑफ corresponding sides of similar triangle is 3/5 हे आपल्याला दिलेलं आहे. म्हटलं तर आपण पुढे लिहू शकतो गिवन आता याच्यामध्ये आपल्याला आता साइड जे आहे त्याच्या रेशोचा विचार केला तर आपल्याला आधी थेरम लिहावा लागेल. बाय थेरम ऑफ areas of similar triangle by theorem of areas of, तर वाटल्यास तर टू शब्द लिहिला तरी चालेल, टू सिमिलर ट्रायंगल्स. तर आता तो थेरम कसा आहे कोण सांगेल? बोला. Area of triangle ABC. Area of triangle ABC area of the triangle ABC upon area of the triangle PQR area of the triangle PQR is equal to S1 square upon S2 square. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड इथल्या घेतल्या तरी चालू शकतात. इथं एबीसी आपण ट्रायंगल घेतलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये जर आपण एबी स्क्वेअर घेतला, एबी स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आणि आता आपल्याला त्यांचा रेशो ऍक्च्युअली दिलेला आहे, तो याच्यामध्ये पुट करायचा. बोला. इज इक्वल टू 3 square upon 5 square. 3 square upon 5 square is equal to 9 upon 25. 9 upon
25. 25. तर या पद्धतीनं ही व्हॅल्यू जी आहे ती आपली एरिया ऑफ द टू सिमिलर ट्रायंगलची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपली येईल. Area of the triangle ABC upon area of the triangle PQR is equal to 9 upon 25. हे आपलं फायनल आन्सर येईल. म्हणजेच दोन सिमिलर ट्रायंगलचा रेशो जो आहे तो रेशो 9 as काय येणार तुमचा 25 येईल. बरोबर आहे. आता ही ऍक्टिव्हिटीवर आधारित दुसरं आहे. तर आता काय दिलंय बघा इथं, कोण वाचतंय उदाहरण? बोला. एक्झाम्पल वरती if triangle ABC similar triangle PQR and AB as PQ is equal to 2 as 3, then fill in the blanks. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीवर आधारित दिलेलं आहे बघा. एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन फिल इन द ब्लँक. कोण सांगणार बघा? PQ स्क्वेअर. PQ स्क्वेअर. PQ स्क्वेअर नेक्स्ट. या ठिकाणी व्हॅल्यू त्यांनी ठेवलेलं आहे 2 as 3 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 9. 9. आता सेकंड क्वेश्चन नंबर 3. कोण सांगतंय? या ठिकाणी बोला. PQR. PQR is equal to 80 upon 125. तर आपल्याला AP अपॉन PQ काढायचंय. तर इथली मधली स्टेप आपल्याला रब करावं लागेल. आता रब करायचे म्हणजे काय करायचं, या ठिकाणी दोघांना कॉमन जो फॅक्टर आहे यानं डिवायडेड करावं लागेल. आता किती आहे कॉमन सांगा, कोण कितीनं भाग जाईल या दोघांमध्ये? बोला, कोण सांगेल की या दोघांमध्ये डिवायडेड आपल्याला करायचंय? 5 न डिवायडेड केल्यावर किती? 16 upon 25. 16 अपॉन 25 येईल. आणि मग याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. का तर इथं येणार आहे AB स्क्वेअर लक्षात घ्या अपॉन PQ स्क्वेअर येईल. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती 16 अपॉन ही रब करावं लागेल तुम्हाला. लक्षात घ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काही तुमच्या स्टेप ड्रॉप केल्या जातात, लक्षात घ्या. आता इथं 16 अपॉन 25 आहे, याचं बोथ साइड स्क्वेअर रूट काढावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, बोथ साइड स्क्वेअर रूट. आणि मग इथे AB अपॉन PQ ची व्हॅल्यू डायरेक्ट काढावं लागेल. बोला काय येईल? 4 upon 5. 4 अपॉन 4/5. 5. बरोबर, व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपले दोन ऍक्टिव्हिटीवर आधारित होते. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 4 आहे. बोला, क्वेश्चन नंबर 4 समोर तुमच्या एक्झाम्पल दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4 बोला कोणीतरी.
इथं आपल्याला Triangle LMN similar triangle PQR. 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. तर एमएन ची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक रिलेशन दिलेलं आहे. त्या रिलेशन वरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. आता हे रिलेशन काय दिलंय बघा, जे आपल्याला इथं एक्झाम्पल मध्ये रिलेशन एक दिलेलं आहे, त्या रिलेशन वरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. तर 9 इंटू एरिया ऑफ area of triangle 9 into area of the triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. हे आपल्याला दिलेलं आहे. कुठं आहे? गिवन मध्ये. हे गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. बघा काय करायचंय, आपल्याला रेशो काढावा लागेल. म्हणून PQ अगर तुम्ही MN LMN कुठली एका बाजूला तुम्ही काय करू शकता, दोन ट्रायंगलचा रेशो घेऊ शकता, एका बाजूला नंबरचा घेऊ शकता. बरोबर आहे का नाही? आता PQ आपण लेफ्ट साइडला आहे तसंच ठेवूया आणि आपण किंवा LN या प्रमाणे घेऊया, कारण देताना आपल्याला असं दिलेलं आहे इथं की ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. मग आपण LMN राईट साइडला तसंच ठेवूया. हे जे 16 आहे हे 16 लेफ्ट साइडला घेऊया आणि हे जे आहे एरिया ऑफ द ट्रायंगल PQR हे राईट साइडला घेऊया आणि त्यानुसार नेक्स्ट स्टेप काय येईल मग बोला. नेक्स्ट स्टेप 9/16 9/16 is equal to area of triangle LMN upon area of triangle PQR. the area of triangle तर आता एरिया ऑफ ट्रायंगल area of the triangle LMN upon area of the triangle PQR. PQR. हे आपल्याला आता याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपली आलेली आहे. आता आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिले, त्या प्रॉपर्टीचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. आलं लक्षात? आता काय दिलेलं आहे इथं आपल्याला, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत ते आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. कोणते दोन ट्रायंगल आहेत, तर ट्रायंगल LMN and PQR हे दोन ट्रायंगल आपले सिमिलर जे आहे ते सिमिलर ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत. आता हे आपल्याला गिवन मध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी वापरावं लागेल. गिवन आता आपल्याला बाय
theorem of areas of two similar triangles तर theorem of areas of two similar triangles तर त्यानुसार आता हा थेरम आपल्याला वापरावा लागेल या दोन ट्रायंगल मध्ये काय येईल सांगा नेक्स्ट स्टेप बोला तर या दोन सिमिलर ट्रायंगल मध्ये आपल्याला हे वापरायचं आहे तो कसा वापरता येईल हा बोला कोण बोलतंय? Area of triangle Area of LMN triangle LMN upon area of triangle PQR is equal to MN square upon QR square. तर आपल्याला जे या ठिकाणी दिलेले आहे तीच साइड घ्यायला पाहिजे या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ज्यांची दिलेली आहे त्या व्हॅल्यूचाच वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागेल कारण कोणतेही साइड घेऊन चालणार नाही तर इथं आपल्याला आता काय दिलेलं आहे तर QR आणि MN म्हणून MN स्क्वेअर MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आता याच्यामध्ये आपल्याला कुणाकुणाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये इनपुट करायच्या आहेत बोला कुठल्या व्हॅल्यू कशा कशा कुठे येतील लेफ्ट साइडला काय येईल राईट साइडला काय येईल कसं येईल हा बोला 9/16 is equal to square upon QR square. 9/16 is equal to बोला MN square upon MN स्क्वेअर upon 20 स्क्वेअर QR square. नाही स्क्वेअर ची व्हॅल्यू दिलेली आहे 20 स्क्वेअर आता काय करायला लागेल तर बोथ साइड स्क्वेअर रूट बोथ साइड स्क्वेअर रूट तर आता लेफ्ट साइडचा स्क्वेअर रूट काढा काय येईल 3/4. 3/4 is equal to MN upon पुढं MN upon 20 कारण 20 स्क्वेअर आहे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल बोला 3 into 20 is equal to 4 into MN. 3 into 20 is equal to MN into 4 next step 60 is equal to 4 into MN. 60 is equal to 4 into MN. Next step 60 upon 4 is equal to MN. 60 upon 4 is equal to MN. म्हणून MN is equal to 15 units. is equal to 15 units. तर आपली MN ची जी व्हॅल्यू आहे ती 15 आलेली आहे हा क्वेश्चन नंबर किती झाला आपला आताचा 4
आता सेम एक्झाम्पल हे जसं आहे तसंच फक्त वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. हा क्वेश्चन नंबर 5. बोला, कोण सांगतंय? वाचा अगोदर एक्झाम्पल. Areas of two similar triangles are 225 square centimeter, 81 square centimeter. If a side of the smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of the bigger triangle. आता याच्यामध्ये बिगर आणि स्मॉलरचा वापर करायचा आहे. कशा व्हॅल्यू कुठेही व्हॅल्यू पुट करता येणार नाहीत. याच्यासाठी आपल्याला ज्याचा एरिया जास्त आहे तो बिगर आहे, ज्याचा एरिया जो आहे तो कमी आहे तो स्मॉलर ट्रायंगल असणार आहे. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी जसे दोन ट्रायंगल आहेत ते आपण जरी घेतले तरी चालू शकतात. तुमच्या चॉईस नुसार तुम्ही कोणतेही दोन ट्रायंगल तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे, कारण आपल्याला काय करायचं, लेटच करायचे त्यामुळे मानायचे आहेत आणि मानायचे असल्यामुळे आपण कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. याला काय बंधन अजिबात नाहीये. म्हणून लेट ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. आता ज्याचा एरिया जास्त आहे म्हणजे पहिला आपण ट्रायंगल विचारात घेऊया मोठा आहे, दुसरा जो ट्रायंगल आहे तो छोटा आहे असं आपण समजूया, कारण तर रेशोवर येणार आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे यामध्ये स्मॉलर आणि बिगर हा जो बेस आहे तो आपल्याला बेस घेता येऊ शकतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आपण या ठिकाणी असं घेऊ शकतो की लेट द corresponding sides of bigger triangle is, आता बिगर आपण LM ही पहिली साइड घेऊया and second smaller triangle side of, इथं घेऊन सुरुवातीला side of smaller triangle is, आता सेकंड ट्रायंगल जो आहे तो PQ ही साइड येईल. आता आपल्याला डायरेक्ट प्रॉपर्टी या ठिकाणी जसे आपण वापरतो तर दोन ट्रायंगल आपले सिमिलर आहेत त्याप्रमाणे आपल्याला आता इथं प्रॉपर्टी वापरते. तर बाय थिअरम ऑफ द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज, आता इथं आपण बाजू फक्त बदलूया. इथं बाजू घेतले LM अपॉन PQ म्हणजे LM स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता याच्यामध्ये या चौघांच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी वरती दिलेल्या आहे. बरोबर आहे, तर या व्हॅल्यू फक्त याच्यामध्ये पुट करायचे. तर काय येणार आहेत बघा, कोण सांगेल? याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे. बोला, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे.
225 upon 200 81 upon 81 is equal to पुढं राईट साइड lm square upon lm square 12 upon 12 square. 12 स्क्वेअर वरती जसं बोथ साइड स्क्वेअर रूट सेम प्रोसिजर इथेही करायची आहे. बोथ साइड स्क्वेअर रूट बोथ साइड स्क्वेअर रूट. बोला नेक्स्ट स्टेप. आता स्क्वेअर रूट या दोघांचा काढायचा आहे. लेफ्ट साइडचा लेफ्ट साइडला, राईट साइडचा राईट साइडला इज इक्वल टू बोला लेफ्ट साइडचा स्क्वेअर रूट काय येणार 225 चा स्क्वेअर रूट 15 अपॉन 9 9 इज इक्वल टू lm upon 12. LM 12. lm अपॉन 12. बर पुढं नाही. नेक्स्ट स्टेप 15 into 12 15 into 12 is equal to is equal to LM into 9. into 9. Next step 15 into 12 upon 9 is 15 equal to LM into 12 upon 9 9 is equal to LM. is equal to lm. पुढं तर आता कंटिन्यूस करूया. Huh. 180 upon 9 is equal to LM. तर काय येणार आहे 80 upon 9 is equal to LM. 180 upon 9 is equal to lm. तर आता 180 ला 9 ने डिवाइडेड करायचं आहे. बोला 20 is equal to LM. तर 20 म्हणजेच lm is equal to lm is 20 equal units. 20 Units. युनिट्स. तर हे आपली lm ची व्हॅल्यू आहे. आता क्वेश्चन नंबर 6 and 7. आता क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. इक्विलॅटरल ट्रायंगल दोन्ही आहेत म्हणजे दोघांचा साइड सारख्या आहेत. सर्व साइड कसे असणार सारख्या पण दोघांच्या नव्हे. म्हणजे ट्रायंगल एबीसी हा इक्वल साइड असणार. कोणती घेतली तरी काय फरक पडणार नाही. याच्यामध्ये सुद्धा तसंच असेल. तर एकाची साइड दिलेली आहे. जसं वरती हे उदाहरण सोडवलेलं आहे. हा जसं आहे हे जसं आहे तसं किंवा चौथं आणि पाचवं जसं आहे तसंच 6वं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय फारसं वेगळं नाहीये. त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये कोणत्याही प्रकारे बदल नाहीये. सिमिलर ट्रायंगल दिलेलं नाही. हे सिमिलर ट्रायंगल तुम्हाला घ्यावे लागतील. त्याचं कारण आहे दोन्ही ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल असल्यामुळं दोघांचं अँगल इक्वल असणार आणि अँगल इक्वल आले का त्यांच्या साइड सुद्धा इक्वल येतील. बरोबर आहे काय. पण आपण तरी उदाहरण हे बघूया.
बोला काय उदाहरण वाचते कोण? हा बोला, उदाहरण वाचते कोण? बघा काय दिले उदाहरण. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC as area of triangle DEF is equal to 1/2 and AB is equal to 4, find DE. तर आपल्याला या ठिकाणी आता जी व्हॅल्यू काढायची ती डीई ची काढायची. आता ते इथं दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत का दिलं नाहीये, आपल्याला हे अगोदर सिमिलर दाखवावे लागतील. दाखवायच्या साठी काय केलं त्यांनी, हे दोन ट्रायंगल जे आहेत ते इक्विलॅटरल आहेत असं म्हणलेलं आहे, बरोबर आहे का? आणि त्यामुळे त्याचाच वापर आपण करून हे उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलेलं आहे, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल ABC and triangle DEF हे आपल्याला कसले दिलेले आहेत, आर इक्विलॅटरल ट्रायंगल हे आपल्याला दिलेले आहे. आणि त्याच्यावरच अँगल ए कॉन्ग्रंट अँगल टी आणि अँगल बी कॉन्ग्रंट अँगल ई. हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला का, तर या दोघांचं मेजर आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल याचा अर्थ प्रत्येक अँगल काय असतो सांगा, 60 डिग्रीचा असतो. म्हणजेच each angle is 60 डिग्री. हा 60 डिग्रीचा प्रत्येक अँगल असतो आणि म्हणून ट्रायंगल ABC similar triangle DEF, कारण आहे त्याची AA टेस्ट. AA टेस्ट नुसार दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आणि आता तुम्हाला हे उदाहरण याचा वापर करून पुढे सॉल्व्ह करता येऊ शकतं. आलं लक्षात? आता इथून पुढचं 6वं उदाहरण जे आहे ते तुम्हाला याचा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात? आणि 7वं उदाहरण तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसवर आधारित आहे, त्यामुळे ते तुम्हाला सहज काय करता येऊ शकतं, सोडवता येण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची अडचण नसावी, तुम्ही ते सहज सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीवर आधारित दिलेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत ते तुम्ही घ्यायचे. डी ला करस्पॉन्डिंग अँगल कोणता येतो, ई ला कोणता येतो, आणि दोन ट्रायंगल सिमिलर झाले, सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड कोणत्या येतील ते या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाची व्हॅल्यू वरती दिलेले आहे. त्याचा वापर करून हे ऍक्टिव्हिटीवर आधारित उदाहरण जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि तुम्हाला ते जमण्यासारखं आहे.